हरी जय राम कृष्ण 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 हरी हरि जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी धरी सिंह विठ्ठल म्हणे
कार्ये वाचा विठ्ठल म्हणे कार्ये वाचा विठ्ठल म्हणे कार्ये वाचा विठ्ठल म्हणे कार्ये वाचा विठ्ठल म्हणे कार्ये वाचा विठ्ठल म्हणे कार्ये वाचा विठ्ठल म्हणे कार्ये विठ्ठल उचारी विठ्ठल उचारी विठ्ठल उचारी मस्के ठेला मस्के ठेला बड़
बुचारी पसार विठ्ठल बुचारी बुचारी पार पसार विठ्ठल विठ्ठल बुचारी विठ्ठल विठ्ठल बुचारी विठ्ठल
हरी विठ्ठल 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 महाराज की भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवीवर अभय करू रखुमा देवीवर अभय करू मस्तके ठेविला निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल विठ्ठल ओम प्रज्ञानांश प्रताने शिरचरनिकर व्यापी वीर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनर्विदेशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुं मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान् पश्वाशन्यान् समति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनर्विषणैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगत गुणगण पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो रथमान पांडुरंगा करो रथमान पांडुरंगा करो रथमान उदरे चरण साधिया उदरे चरण साधिया उदरे चरण साधिया जगबाला ने दाविला वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुनानिवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमोह ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निज जनान्
ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र देवाची भ्रमधरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलीवर विठ्ठल उच्चारी पासार. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केले गेलेला अभंग बहुश्रुत अशा स्वरूपाचा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा उभयपरक अभंग आहे. उभयपरक म्हणजे 2 प्रकरणातील याला अभंग म्हणता येईल. एक नामपरकही आहे आणि दुसरा उपदेश परक आहे. नामाचा उपदेश करणारा अभंग म्हणून उभयपरक अभंग. विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानोबराय प्रश्नार्थक उपदेश करत आहेत की बाबांनो, या शरीराचा भ्रम जर धरला असेल तर तो टाकून द्या आणि वाणीने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल म्हणे कारे वाचा प्रश्नार्थक विचारलेला आहे. आणि शरीराचा भ्रम तर धरलेला असतील, पण ज्या शरीराचा तू खरा आहे असा भ्रम धरला ते शरीर तुझ्या हातावर तुरी देऊन जाणार आहे. कशा पद्धतीने म्हणजे जसं पडून जाईल, कारण हे पडून जाणार अशा स्वरूपाचं आहे. पडून जाईल कलीवर, हे शरीर पडून जाणार आहे. जाऊ द्या असं खुर्चीवर फोटो पाहिजे होता असा त्यांचा आशय आहे. घेऊन या पटकन. मोठ्या मंडळींनी अगोदर सावध करायचं असतं. कीर्तनात सावध करायला लागल्यावर कसं काय व्हायचं? कीर्तनात तुम्ही सावध झाले की आमचा बी सावधपणा होतो मग. कारण आम्हाला आमचा अर्थ सांगता येत नाही, तुमच्याकडे आमचं लक्ष जातं असं आहे. म्हणून कनिष्ठ मंडळींना कार्यक्रमाचा अनुभव नसतो, ज्येष्ठ मंडळींचं ते कर्तव्य असतं आपण त्यांना सांगणं त्या सर्व गोष्टी. पण असो काही हरकत नाही. आता काय घरचाच कार्यक्रम, घरचेच महाराज असल्यामुळे सगळ्या गोष्टी योग्य. घ्या ठेवा इथे घ्या, इथे घ्या. कारण ज्यांच्या निमित्त कार्यक्रम चालला त्यांचा फोटो समोर असणं गरजेचं असतं. मग काही म्हणतील तिथं पाठीमागं फोटो आहे पण मग इथं हार घालता येतो म्हणून इथं पाहिजे. विठ्ठला संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा गोडासा हा अभंग आहे. ज्ञानोबराय प्रश्नार्थक उपदेश करतात. बाबांनो, या शरीराचा भ्रम धरू नका, धरला असेल तर टाकून द्या आणि वाणीने सतत विठ्ठल विठ्ठल म्हणा. कारण शरीर हे आसार आहे, सार भगवंताचं नाम आहे. विठ्ठल उच्चारी पा सार, सार भगवंताचं नाम आहे. आणि या भगवंताच्या नामाचा आपण सतत उच्चार केला तर फल काय होईल, काय प्राप्त होईल, प्रयोजन काय आहे? ज्ञानोबरांनी सांगितलं, रखुमा आई साहेबाचा वर जो पांडुरंग परमात्मा, रखुमा देवीवरू विठ्ठल, रखुमा देवीवरू अभय करू. रखुमा देवीचा वर पांडुरंग परमात्मा त्याचा आपल्या मस्तकावरती आशीर्वादाचा हात, अभय हस्तक पडेल आणि त्या माध्यमातून आपली भीती नष्ट होऊन जाईल. यासाठी आपण भगवंताच्या नामाचा काय करा, उच्चार करा. विठ्ठल
वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. प्राप्त नंतर परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थळी आपण कुप्टी गावामध्ये या विशिष्ट वेळेमध्ये म्हणजे श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. कैलासवासी माधवराव निवृत्ती पाटील बर्डे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. सामाजिक कार्याची आवड आणि हस्तखेळतं व्यक्तिमत्व, सर्वांच्या मध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, विशेषतः यात्रा महोत्सव असेल त्यावेळेस आम्ही लहानपणी पाहिलं. शेमेगोंडा असला की मग त्यांची विशेष त्या ठिकाणी हजेरी असायची आणि तांगा पळवायला त्यांचा नंबर होता, हे मी माझ्या लहानपणी पाहिलं. तर एक असं हस्तखेळतं व्यक्तिमत्व. शेवटी काळाच्या पडद्यावर सर्वांना जावं लागतं. वेळ संपली म्हणजे आपलं स्टेशन आलं म्हणजे जसं गाडीतून आपण उतरून घेतो तसं वेळ संपली म्हणजे या शरीराची यात्रा संपवावी लागते. कैलासवासी माधवराव निवृत्ती पाटील बर्डे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न करणारी त्यांची सर्व आप्तेष्ट श्री बाळाजी निवृत्ती पाटील बर्डे हे बंधू आहेत. 3 मुलं, अशोक माधवराव बर्डे, वसंत माधवराव बर्डे व संजय माधवराव बर्डे. त्याचप्रमाणे नातू चिरंजीव शंकर दिगंबर बर्डे, पुतण्या पुतणी चिरंजीव शंकर दिगंबर बर्डे नातू, प्रकाश बाळाजी बर्डे, दिलीप बाळाजी बर्डे हे 2 पुतणे, मंगल भानुदास पाडळे, वंदना गोकुळ जाधव 2 पुतण्या. त्याचप्रमाणे समस्त बर्डे पाटील परिवार, खुपटी ग्रामस्थ, खुपटी भजनी मंडळ, त्यांचे मित्र, नातेवाईक, सर्व पारिवारिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्मप्राप्त आदरणीय कैलासवासी माधवराव भाऊंना या ठिकाणी आपण अखेरची आदरांजली देण्याकरता सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहात. विठ्ठल आदरणीय स्वामी महाराज तेही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महंत स्वामी जगदीश गिरीजी महाराज ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या वतीने त्यांचं स्वागत. विनेकरी, टाळकरी, अगदी पंचकृषीतील खुपटीकर भजनी मंडळ, वाडीकर भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व मंडळी आमचे गायनाचार्य हरिभक्तीपारायण हरिभाऊ महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण ऋषिकेश महाराज उपस्थित आहेत. टाळकरी मंडळी पाचेगावकर भजनी मंडळ, गंगापूर भजनी मंडळ, म्हणजे आता काय तालुक्याच्या बाहेरून सुद्धा आजच्या कार्यक्रमाला माणसं आहेत. ज्ञानोबरायचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. आश्रमाचे 2 साधक या ठिकाणी आदित्य महाराज आणि केत महाराज ते आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे ते आपले गणेश भाऊ गव्हाणे स्वतः आहेत ऑपरेटिंग करण्याकरता. आज दिनेश भाऊकडे स्वतःकडे जबाबदारी. बर, आत्ताच परवा सुंदर कार्यक्रम नर्मदा मयेचं ज्यांनी संपन्न केला ते अण्णा, गोड कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केला. पहा सर्वजण होते आपण. कमी वेळामध्ये पण कार्यक्रम अगदी उत्साहात त्या ठिकाणी झाला. अगदी तसाच कार्यक्रम आजचाही आपल्याला करायचा आहे. विठ्ठल जन्माला येण्याचा सोहळा आपण मानतो, पण मरण्याच्या सोहळ्याला सोहळा आपण मानत नाही. बस तसं जर पाहिलं तर संत महात्म्यांनी जसं आपण जन्माच्या सोहळ्याला महत्व दिलं तसं मरणाच्या सोहळ्याला सुद्धा महत्व देणारा वर्ग म्हणजे संत महात्म्यांचा वर्ग. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये बोलत असताना म्हटलं, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. जन्म मृत्यूचा जन्म सोहळा आणि त्याच्या पुढचा शब्द मृत्यू हा देखील सोहळा. ना म्हणू नये धनंजया जिया परी. पुत्रोत्सव आपण मानतो, पण एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचा उत्सव मानत नाही. त्या ठिकाणी दुःखाची छटा असते, तिथं उत्सव मानत नाही. पण जरी आपण उत्सव मानला नाही, पण तशा खऱ्या अर्थाने जर तो पाहिला तर तो एक प्रकारचा जसा जन्माचा सोहळा झाला तसा तो मृत्यूचा सुद्धा काय असतो, सोहळा असतो.
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, किंवा मरण माझे मरुनी गेले मज केले अमर, किंवा मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चयी. तो झाला सोहळा काय अनुपम्य. आपुले मरण पाहिले डोळा, झाला सोहळा तो झाला सोहळा. आपुले मरण पाहिले डोळा, झाला सोहळा तो झाला सोहळा. आपुले मरण पाहिले अनुपम्य न उपमा देता येत नाही असा, उपमा देतात येणार नाही असा सोहळा झाला. जन्माचे सोहळे संपन्न केले, पण जन्माच्या सोहळ्याची सुद्धा उपमा माझ्या मरण्याच्या सोहळ्याला देता येणार नाही. तो झाला सोहळा अनुपम्य. अनुपम्य सोहळा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात झाला. तो जन्माचा नाही, मरणाचा. विठला विठला म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये मरणाचा सोहळा संपन्न करण्याचा योग आहे. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरी, किंबहुना येर झारी चिरापडी. पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरणं. त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जन्माचाही सोहळा होत नाही आणि मरणाचा देखील खऱ्या अर्थाने काय होत नाही, सोहळा होत नाही. पण ज्यांनी जन्म मरणाची ही यात्राच संपवली, त्यांचा जन्माचाही सोहळा झाला आणि त्यांचा मरणाचा सुद्धा सोहळा झाला. विठला संत महात्म्यांनी जन्म घेतला, अवतार घेतला, जन्माचा त्यांचा सोहळा झाला. पण आता जन्मेची जन्मनिवारी, या जन्माला आल्यानंतर पुन्हा जन्म घेण्याची जी परंपरा आहे तीच खंडित केली. म्हणून जन्माचा सोहळा जसा झाला तसा मरणाचा सुद्धा सोहळा असतो. मरणाचा सुद्धा सोहळा संपन्न करण्याचा योग म्हणजे हे अनुपम्य अलभ्य लाभाचं दुर्लभ असलेलं शरीर मिळणं. विठला विठला विठला. संत महात्म्यांनी सामान्य म्हणून जीवन जगले, पण असामान्य असं भजन केलं आणि त्या माध्यमातून त्यांचा सुद्धा मरणाचा काय झाला, सोहळा झाला. आणि मग त्याकरता आपला सुद्धा सोहळा व्हावा असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी सावध होणं गरजेचं आहे. कधी सावध कधी व्हावं लागतं. पाहेचा पेना वाट वधा, तव आजीची होई जे सावधा. जीवन निगता औषधा धावीजी जीवी. ज्ञानोबराय बोलतात, पायी प्रवास चाललेला आहे, शुलपाणीचं जंगल येणार आहे आणि सांगितलेलं आहे काय, उद्याचा मार्ग हा वाट मार्याचा आहे. हे कोणी सांगितलं? स्थानिक लोकांनी सांगितलं. उद्याचा मार्ग वाट मार्याचा आहे असं सांगितल्यानंतर सावध कधी व्हावं? आजीची होई जे सावधा. ज्ञानोबराय म्हणतात उद्या नाही, पाहेचा म्हणजे उद्याचा मार्ग वाट मार्याचा आहे. पाहेचा पेना वाट वधा, तर आजीची आजच सावध व्हा. आज आता ताबडतोब या घडीला सावध होणं गरजेचं आहे. आजीची होई जे सावधा. आणि दृष्टांत दिला, जीवन न निगता औषधा धावीजे जेवी. एखादा मनुष्य आजारी आहे, मग त्याचा जीव निघून जाण्याच्या आतच आपण काय करतो? औषध उपचार करतो. एकदा जीव निघून गेला की औषध उपचार चालत नाही. धातयाच्याही पाया पडिता नुठे गतायू पंडुसुता. मग नंतर म्हणतात ना, धातयाही गेली आ शरण, त्रिदोषी न चुके मरण. जीव निघून गेला नाही त्या आत औषधी करावी लागते.
तसं उद्याचा मार्ग वाटमाऱ्याचा आहे. तर आजच आपण सावध होऊन त्यासाठी उपाय करावा लागतो. तसं उद्याचा मार्ग हा मृत्यूचा आहे असं समजून आजच सावध होऊन परत जन्मच घ्यावा लागणार नाही यासाठी प्रयत्न करणं म्हणजे मरणाचा सोहळा साजरा करणं. विठ्ठला आणि हे केवळ बोलण्याच्या गोष्टी नाहीत. संत महात्म्यांनी या बाबतीत काय केलेले प्रयोग केले आणि त्यांच्या अनुभवाला आलेले प्रयोग त्यांनी जगाला समजून सांगण्याकरता काय केले, अट्टहास केले. सामान्य म्हणून जीवन जगले. तसं तुकोबरायांचं जीवन, ज्ञानोबरायांचं जीवन, सर्व संतांचं जीवन, त्यांचं जीवन पाहिलं ज्यांनी त्यांनी त्यांना संत मानलं त्यांनी नाही मानलं. नंतर गेल्यानंतर त्यांचा मरणाचा सोहळा झालेलं कळलं आणि मग लक्षात आलं की अरे हे तर वेगळे होते, हे आपल्यात राहिले, आपल्यासारखे दिसले, पण संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा मानसा त्यासारखी. म्हणजे लेंडगा नदीला पाणी आहे आणि रत्नासागरलाही पाणी आहे, मग आमचा लेंडगा म्हणजे रत्नासागरच आहे असं म्हणता येत नाही. किंवा आमच्या लेंडग्याला पाणी असतं मग समुद्रातही पाणी असतं, मग समुद्र सुद्धा लेंडगा आहे. समुद्र लेंडगा म्हणता येईल का? समुद्र नदी नव्हे पैगा, तिथंही पाणी आहे इथंही पाणी आहे, सारखेपणा दोघांमध्ये आहे. पण या पाण्याचा ठाव लागतो, त्या पाण्याचा ठाव लागत नाही. अथांग भरलेला असतो त्याला समुद्र म्हणतात, ज्याचा ठाव लागतो त्याला ओढा नाला नदी म्हणतात. विठाला अथांग भरलेला आहे, पाणी आहे म्हणून त्याला जसं नदी म्हणता येत नाही, तस संत नव्हती जगा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा. एकाच खाणीतून दगड आणला, एकाची बेस्ट पिंड अशी तयार केली शिवजीची, मंदिरामध्ये बसवली आणि त्या मंदिराकरता चौकोनी चिरा त्याच खाणीचा एक कोपऱ्यावरती बसवला. मग त्या मंदिराच्या कोपऱ्यावर किंवा मंदिराच्या पायामध्ये जे दगड घातली ती दगड आहेत आणि त्याच दगडापैकी एक घडवून तयार करून बसवलेले शिवजी आहे, शिवलिंग आहे. पण त्या शिवलिंगाला दगड म्हणता येतं? दगड म्हणता येतं? नाही म्हणता येत. पायरीचा दगड म्हणता येईल, तिथं मंदिराला पाया म्हणून वापरला त्यालाही दगड म्हणता येईल, पण पाषाण म्हणून लिंगा शिवलिंगाला मात्र त्या ठिकाणी काय म्हणता येत नाही, दगड म्हणता येत नाही. कारण त्यामध्ये संस्कार करून त्यामध्ये भगवान शिवतत्वाचं अधिष्ठान मानल्या गेलं. म्हणून एकाच खाणीतून निघणाऱ्या दगडावरती पहा, एकावरती पाय ठेवला जातो, पाय ठेवून पुढं गेल्यानंतर एकावरती काय ठेवलं जातं? मस्तक ठेवलं जातं. एकाच्या पायावर मस्तक आहे आणि एकाच्या मस्तकावर पाय आहे. विठाला विठाला असं आहे पहा. एकाच खाणीतून निघालेला दगड आहे, पण दगडाला शिवलिंगाचा आकार दिला, भगवत तत्वाचा आकार दिला, पांडुरंगाचा आकार दिला, तर त्याला दगड म्हणता येत नाही. मारुतीरायाचा आकार दिला तोही दगड राहिला नाही, तो देव झाला. असं आहे. मग तसं माणसासारखी माणसं संत दिसतात, जसं पाण्यासारखं पाणी सारखंच आहे, दगडही सारखा आहे, पण त्यामध्ये त्याचं मोल मात्र काय आहे? भिन्न भिन्न आहे. मोल भिन्न आहे. दह्याची अंगी निघे ताक लोणी, परी एका मोली दोन्ही मागू नये. म्हणजे लोणी काय भाव? म्हणजे लोणी किलोचा काय भाव? अण्णा
लोणी काय किलो आहे? बर 1000 रुपये किलो. तूप तूप 2000. तेच कस काय म्हणते? अहो लोणी कढवून जे केलं जातं त्याचं नाव तूप. आता काय म्हणले महाराज, तूप म्हणलं का चूप बसावं लागतं आणि बाकीचं काय राहिलं. मध्ये मध्ये डालडा आला, तो कुठं गेला काय माहिती नाही, पण तूप मिळते आता. मग तो डालडाच मिसळून त्यात येतो की काय काही माहिती नाही. विठाला घरी आपण गाईच्या दुधापासून दही केलं आणि त्या दह्यापासून जे तूप केलं ते वेगळं सुवासित वाटतं, आणि बाजारातून घेऊन आलो की ते वेगळं त्याचा गंध असतो. मग ते नेमकं तूप आहे का तुपाच्या नावाने डालडा आहे काही कळत नाही. असो, जाऊ दे. दोन्ही दिसती सारखी परी वर्म जाणे तो पारखी. ज्याला वर्म कळतं तो पारखणारा. तसं याही ठिकाणी संत माणसासारखे दिसतात पण संत माणसं नसतात. ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे. विठला विठला विठला. ते देहाने चालत असताना दिसतात, तुमच्यासारखे बोलतात, तुमच्यासारखे जेवण करताना दिसतात, इतस्तत साधनाने जाताना दिसतात, कधी कधी हार तुऱ्यांनी मढवून दिसतात, कधी कधी कशाने नसतात, ते देखील स्नान करतात, सर्व काही पूजा वगैरे करतात, तुमच्या आमच्या सारखं दिसतात, पण ते तुमच्या आमच्या सारखे असतात असं नाही. ते वर्तत दिसती देही, ते देहाने वर्तत दिसतात पण देही ना माझ्या ठाई. ते देहात नसतात, त्यांच्या अंतःकरणाची चित्तवृत्ती ही कुठे असते? माझ्या ठिकाणी असते, आणि मी त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो. जसा तयाच्या हृदय दिशी मी काय होऊन जातो, मी अमुक आहे ऐशी बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी. हे तत्व तर सर्वांच्या अंतःकरणातच आहे, पण त्यांनी त्याची आठवण ठेवलेली आहे. जया निजेलिया ती उपाशी वैराग्य गा. त्या ओवीचा पूर्वार्ध मला पाहिजे होता. जया निजेलिया ती उपाशी वैराग्य गा. जयाचे चोकटे मानसी मी होण्याशी क्षेत्र संन्यासी. अर्जुना, मी त्यांच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. कोणाच्या हृदयामध्ये? तसा तो सर्वांच्याच हृदयात राहतो, पण विशेषतः संतांच्या अंतःकरणामध्ये मात्र तो क्षेत्र संन्यास घेऊन राहतो. एखाद्या महात्म्याने क्षेत्र संन्यास घेतला म्हणजे काय केलं? जेवढी त्यांनी ती मठाची आकृती निर्माण केली, त्या मठाच्या बाहेर न जाणं म्हणजे त्याचा काय असतो? क्षेत्र संन्यास. एखादी व्यक्ती जन्माला आली, वाढली, घरी राहिली, पण परत घरी मुक्कामीच जाते, याचा अर्थ क्षेत्र संन्यास म्हणजे घराच्या विषयी त्याग आहे. या दृष्टीने आपण जसं घराचा त्याग करून बाहेर राहतो, त्या ठिकाणी राहिलो, दुसरं स्थान आपण बदलत नाही, तसं महात्मा सुद्धा त्याचं वैकुंठ स्थान सोडून संतांच्या अंतःकरणामध्ये राहून अखंड निवास करतो. म्हणून संत जरी तुमच्या आमच्या सारखे दिसत असले तरी संत तुमच्या आमच्या सारखे नसतात. विठला विठला. अगदी त्याच कोटीतील संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय. ज्ञानोबरायांना त्यांच्या असण्याच्या कालामध्ये, अर्थात आजही ज्ञानोबराय आहेतच, पण त्यांच्या असण्याच्या कालामध्ये त्यांना संत म्हणून लोकांनी स्वीकारलं नाही. त्या उलट त्यांना संन्याशाची पोरं म्हणून काय केली? अवहेलना केली. त्यांनी मधुकरीला जर गेले, त्यांच्या मधुकरीमध्ये शेण माती कालवण्यात आली, म्हणजे ते असताना त्यांना संत मानलं नाही. पण गेल्यानंतर म्हणजे ज्ञानोबरांनी समाधीस्थ झाले, संजीवन समाधीमध्ये त्या ठिकाणी ते सम्मिलित झाले. आता आज तागायत पर्यंत 750 वर्ष व्हायला आली, पण ज्ञानोबरांच्या नावाने सद्गत होऊन, ज्ञानोबरांची पालखी घेऊन, ज्ञानोबरांच्या चरण पादुका डोक्यावर घेऊन नाचतात. म्हणजे संत महात्म्यांचा नंतरचा हा चाललेला सोहळा. विठला विठला. आणि तसं इतर संतांपेक्षा ज्ञानोबरांचं अंतःकरण काहीच वेगळं आहे. सर्व संतांना मायबापाची उपमा दिली गेलेली आहे. तुम्ही संत माय बापा
तुम्ही संत माया बाबा तुम्ही संतमाय बाप कृपावंत. संतांना उपमा दिली. संतांनी कोणती उपमा दिली? माय बापाची उपमा दिली. संत कोण आहेत? माय आहेत. आणि संत कोण आहेत? बापही आहेत. एका संतांना मायही म्हटलं आणि एका संतांना बापही म्हटलं. संत मायेचा हात फिरवून समजावून सांगतात तेव्हा ते माईच्या भूमिकेत असतात, म्हणजे आईच्या भूमिकेत असतात. आणि संत कठोर होऊन फटकारून समजून सांगत असतात तेव्हा संत बापाच्या भूमिकेत असतात. संत अगोदर हात जोडून सांगतात तेव्हा आईच्या भूमिकेत असतात. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, तुम्ही काही करू नका, बस तुम्ही आठवा मधुसूदनाचं स्मरण करा. असं हेची माझी विनवणी, विनवणी करून सांगतात. अगोदर हात जोडून सांगतात, पण ऐकलं नाही की मग थोडीशी भाषा बदलवतात. अगोदर समजून सांगतात, ते आईच्या अंतकरणाने सांगतात म्हणून संत आई आहेत. आणि सांगूनही सरळ सांगूनही ऐकत नसल्यानंतर मग थोडीशी भाषा वापरतात, गोळी थोडी पॉवरफुल वापरतात, तेव्हा ते बापाच्या भूमिकेत असतात. किती सांगू तरी म्हणजे भाषा बदलली. विठाला नाथ बाबा तर म्हटले, काय माय गेली होती हरी नाही मुखाशी अरे मुडा. काय संत आहेत म्हटले, नाथ बाबांना राग येत. नाथ बाबांना राग येतो की नाही येतो? हरिपाठ वाचून पहा. विठाला शांतीब्रह्म नाथ बाबा आहे. नाथ बाबांना राग येत नाही. नाथ बाबांना राग आणवण्याचा प्रयत्न केला पण नाथ बाबांना राग आला नाही. पण नाथ बाबांना राग आला की नाही आला त्यांची गाथा वाचून पहा, हरिपाठ वाचून पहा. आलाय की नाही? कशाचा आला? मग त्यांच्या त्या रागाला राग म्हणावं का? राग म्हणू नये. एखाद्या शत्रूने एखाद्याला मारलं, एक छडी मारली, आणि गुरुजी सारख्या जुन्या शिक्षकांनी एखाद्याला छडी मारली. बर, मग मारणं हे कशात असतं? रागातच असतं. पण ज्या मारण्यात मार खाणाऱ्याचं हित असतं त्यात मारणाऱ्याचा राग नसतो, त्याच्या पाठीमागे प्रेमच असतं. विठाला विठाला शत्रूने एक छडी मारली पण मारणाऱ्याच्या अंतकरणामध्ये द्वेषापोटी मारलेली आहे, दुःख देण्याच्या हेतूने ती मारलेली आहे, म्हणून ती हिंसा ठरते. पण एखाद्या प्रौढ शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला मारल्यानंतर तो मार नसतो, ती शिक्षा आहे. तो मार ठरत नाही, कारण त्या शिक्षेमध्ये छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम. विठाला कृती जरी सारखी असली पण त्याच्या पाठीमागचा भाव हा वेगळा आहे. तसं संत महात्म्यांनी फटकारलेलं दिसलं पण ते क्रोधाने नसतं, त्यात क्रोधाने युक्त शब्द दिसतात पण रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचनी, अशा प्रकारची प्रेमाची जाती असते. म्हणून संत ज्ञानोबरायांसारखे, तुकोबरायांसारखे, नाथबाबांसारखे संत सामान्य दिसतात पण ते सामान्य नसतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये समजून सांगण्याची वृत्ती जेव्हा असते तेव्हा ते माया असतात. आणि समजून सांगूनही कळत नाही गोडीच्या भाषेत तेव्हा थोडं प्रखर सांगतात तेव्हाही ते बापाच्या भूमिकेत असतात. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्याविषयी कल्याणाची भावना असते. म्हणून संत जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन. त्यापैकी ज्ञानोबरायांचं जीवन हे माऊलीच्या अंतःकरणाचं जीवन. ज्ञानोबरायांनी पाहिलं, जगाचं दुःख समजून घेतलं, सुख नावाची वस्तू एका बाजूला राहिली आहे आणि यांना सुख पाहिजे आहे. हे दुःखामध्ये पडलेल्या जीवांना सुख प्राप्त कसं होईल त्यासाठी त्यांनी त्याच्या शरीराचा भ्रम टाकून देऊन वाणीने सतत भगवंताचं नामचिंतन करावं असा आग्रह अभंगाच्या पहिल्या चरणात.
बोलण्यासाठी टाळ्या वाजव पाहिजे. म्हणणाऱ्यांचं म्हणणं ऐकून बसणाऱ्यांना असं वाटलं आपणही टाळ घेतला असता. आपणही टाळ घेतला असता, पण म्हणले काय आता वेळ गेली निघून हसू आलं मागून, आता काय उपयोगाचं. बर वा वा, या बघूया. आदरणीय मुरकुटे साहेब आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता आले, त्यांचं स्वागत आहे. विठ्ठला धरीसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. ज्ञानोबराय या ठिकाणी प्रश्नार्थक उपदेश करत आहेत. या शरीराचा भ्रम धरू नका. सुखाची इच्छा केली आणि शरीराचा भ्रम जर धरलेला असेल तर सुख मिळणार नाही, त्या उलट दुःख पदरात पडणार आहे. भ्रम धरू नका शरीराचा, कारण तुम्हा प्रत्येकाला शरीराचा काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. भ्रम. पूर्वी एक त्या मुंबईमध्ये एक गीत गायलं कोणीतरी, आणि ते खूप गाजलं पहा. कारण त्याच्यावर भरोसा हा शब्द होता. सोनू, सोनू तुझा भरोसा आहे का नाही, काय होतं ना ते काहीतरी. सोनू तुझा भरोसा आहे काय नाही, काय होतं पाहिजे. तर तुमचं माझ्यापेक्षा तुमचं हे चांगलं पाठ असतं म्हणून मी ते पूर्ण म्हणून. कदाचित अभंगाची चरण आपल्या लक्षात राहणार नाही, पण हे लवकर लक्षात राहतं आणि ते लक्षात येण्यासारखं असतं. सरळ आपल्या बोलीभाषेतील शब्द असतात. भरोसा हा शब्द आहे. तसं आपला सुद्धा या शरीरावरती काय आहे, भरोसा आहे. भरोसा या शरीरावर प्रत्येकाचा आपल्याला काय आपला भरोसा आहे, पण शरीर हे भरोसा ठेवण्यास योग्य नाही. ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवला तो भरोशाचा नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण तो हातावर तुरी देऊन कधी निष्ठून जाईल सांगता येत नाही. कारण ज्याच्यावर भरोसा ठेवला तो हे शरीर 3.5 हाताचं हे शरीर प्रत्येकाकडे. तुम्ही आम्ही पहिलं फसतो. आपण म्हणतो जगाने फसवलं, दुसऱ्याने फसवलं, पण जग आपल्याला फसवत नसतं, आपणच स्वतः आपल्याला फसवत असतो. संत महात्म्याने जे सांगितलं ना, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. आपला उद्धार कोण करू शकतो, आपण स्वतःच करू शकतो. आपण बंद, आपल्याला बद्ध कोण करू शकतो, स्वतःच. आपणच आपल्याला बद्धही करू शकतो. स्वतःच आपण आपला नाशही करू शकतो, स्वतःच आपला आपण उद्धारही करू शकतो. उद्धाराचं साधन केलं की उद्धाराकडे जातो, आणि आत्महननाचं साधन केलं की त्या ठिकाणी त्याचं काय होतं, नष्टतेकडे तो जातो, विनाशाकडे तो जातो. म्हणून उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. आत्मैव हे आत्मनो बंधू आत्मैव बंधुरात्मनः. आपणच आपला बंधू आहोत आणि आपणच आपला शत्रू आहोत. विठ्ठल बद्धते करता प्रयत्न करत राहशील तर तूच तुझा शत्रू झाला, आणि मुक्तते करता प्रयत्न करशील तर तूच तुझा काय झाला, मित्र झाला. म्हणून स्वतःचा बंधू व्हायचा असेल तर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावा. आणि ते ज्ञानोबरायांना वाटलं, ब्रह्मधरीसी या देहाचा. खोट्या नश्वर नाशवान या शरीराला तू न संपणार समजत बसला तर तो भ्रम आहे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो त्याला भ्रम झाला. भ्रम झाला म्हणजे काय झाला, गैरसमज झाला. जी वस्तू, व्यक्ती, पदार्थ जसे आहे तसे न वाटणं म्हणजे त्याच्याविषयी काय झाला, भ्रम झाला. रस्त्याने चालले, खोलवाटाचा रस्ता, मंद अंधकार आहे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण निबिड अंधकारही नाही. झावळं 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 दिसणं त्याला म्हणतो आपण. अशा कालामध्ये खोलवाटेच्या रस्त्याने तुम्ही चाललेले आहात. त्याच्या अगोदर म्हशींचा कळप उधळून गेला. मग त्या कळपातील एक म्हैस उधळ मानकी, म्हैस उधळ मानकी, तिने तिचं लोढणं तोडलं आणि लोढण्याला बांधलेली दोरी तोडली. दोरी एकीकडे पडली, लोढणं एकीकडे पडलं. तो कळप तसाच निघून गेलेला अगोदर. आणि त्याच खोलवाट्याने तुम्ही चालले. सांज वेळ आहे, सायंकाळ आहे, पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधारही नाही. अशा अवस्थेमध्ये दूरनच एक 10-15 फूट ते पाहिलं आणि इथं काहीतरी आहे असं मनामध्ये आलं. इथं काहीतरी आहे हे सुरुवातीला फक्त दिसलं.
काय आहे नेमकं? साप तर नाही ना. साप तर नाही ना म्हटलं आणि काय दिसू लागला? साप दिसू लागला. पाहत असताना हलायचा हाच, तेव्हा फणा हलवतोय, त्याला फणा हलवताना दिसायचं. बर, मग तिकडून कोणीतरी एक प्रकाश घेऊन चाललेलं, बॅटरी घेऊन चाललेलं, पाण्यासाठी म्हणा कशासाठी भरण्यासाठी, रात्री जायचं म्हणून बॅटरी त्यांच्याकडे. मग त्यांनी बॅटरी तिथं लावली. बॅटरी लावल्याबरोबर तिथं दिसणारा साप गेला कुठे? तिथं दिसणारा साप गेला कुठे? गेला का नाही गेला? साप गेला का नाही गेला? शांताराम भाऊ, साप गेला का नाही गेला? नाही गेला. सापच नव्हता, मग त्याला घाम आला कसा काय? साप नव्हता तर मग घाम आला कसा? ज्ञानोबरांनी सांगितलं, किरडू तरी कापडीचे, परी लहरी येत होती आसाचे, वाया मरतया जीवाचे श्रेय तुवा घेतले. तिथं साप नव्हता असं नाही, साप होता म्हणून तर त्याला घाम आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आलेला घाम खरा आहे, पण दिसणारा साप, हा हे लक्षात घ्या, दिसणारा साप खोटा असतो, आलेला घाम खरा आहे. बस, किरडू तरी कापडीचे, काय समजून सांगितलंय संत महात्म्यांनी. आणि शब्दही तुमचा आमचा वापरला, किरडू. पूर्वी किरडूच म्हणायचे, नंतर थोडं सुशिक्षित झालेलं आपण सर्प, साप हे नाव नंतर सुशिक्षित झाल्यावर कळले. अगोदर किरडू, किरडू तरी कापडीचे, दळ नोहे, सर्प नोहे, दळाचा सर्प केला. म्हणजे साप नसतो, पण दोरीचा काय झाला? साप त्या ठिकाणी झाला. दोरी असते, असायला आहे दोरी, पण दिसायला दिसते सर्प, समजायचं भ्रम. विठ्ठल विठ्ठल. दिवसाचा दृष्टांत देऊ, दिवसाचा. वाळवंट आहे, मग वाळवंटामध्ये दुरून चकाकणारा पदार्थ दिसला. लगबग लगबग घेण्याकरता जवळ गेला. त्याला वाटलं बरं झालं पंढरपूरला आलो, चांदीच चांदी, जिकडे तिकडे चांदीच दिसते, मग चांदी वेचून घेऊन जाऊ. मग दुपारच्या 12 वाजता, अगदी 12च्या लखलखत्या उन्हामध्ये शिंपलं शिंपलं न दिसता काय दिसू लागली? चांदी दिसू लागली. जवळ गेला, घ्यायला लागला की चांदी. पुन्हा लांबची दिसायची, तिथं चांदी, तिथं जाऊन पाहतो तर तिथंही शिंपला. बस, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे, रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प. विठ्ठल शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे, रजत म्हणजे चांदी आणि शुक्ती म्हणजे शिंपला. शिंपल्यावरती चांदीचा भास होणं म्हणजे भ्रम, दोरीवरती सापाचा भास होणं म्हणजे भ्रम. तसं या शरीराला, मरणाऱ्याला, नासकायाला, कुचक्याला, दुःख रूपाला सुखरूप मानणं, शाश्वत मानणं म्हणजे या शरीराचा भ्रम. औट हात का मानव देह, औट हात जितुके शरीरात जितुके, औट हात मोटके. जेवढे काही हे शरीर आहेत, हे 3.5 हाताचं परिमाण याला दिलेलं आहे. प्रत्येकाच्या हाताने मोजलं तर हे शरीर किती आहे? 3.5 हात. मग इथं नाही, पण घरी गेल्यावर प्रयोग करा. काय इथं कोपरापाशी एक ते असं मारल्यानंतर करंट बसतो, ते हाडे का बसतो का? इथं नका, घरी गेल्यावर इथून अशी एक दोरी घ्यायची, एक दोरी, 2, 3 आणि तिसरी चौथी अर्धी दोरी घ्यायची. 3.5 दोरी माप घ्या आणि भिंतीला अशी खून करा पेन्सिलने. नंतर त्याच्या खाली बरोबर जाऊन उभे राहा. किती भरणार? 3.5 हात. फक्त आपल्या हाताने दोरी मोजली ना, मग माप आपलंच घ्या. तुम्ही म्हणले 3.5 हात दोरी माप भरतं, म्हणले भरलं नाही. अरे आपलं काय चाललंय? आपल्या हाताने जी दोरी माप केलं, त्याच मापाने आपलं माप करायचं. नाही तर एरवी आपलं आयुष्य दुसऱ्याचे माप घेण्यातच चाललंय. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्यासाठी दुसऱ्याचं माप नाही घ्यायचं. 3.5 हाताच्या दोरीने आपलंच माप आपण घ्यायचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. जाते ते काही तिकडे, म्हणजे आता चालता कीर्तना शॉर्ट इकडे तिकडे थोडे जातात, पण त्या अर्थाने ते मानायचे नसतात बरं. इथं हे कीर्तनातलं असतं. इथं जे बोलल्या जातं ते इथल्या इथं समजायचं, एवढ्या पुरतं समजायचं. तात्पर्य काय? 3.5 हाताचं शरीर भगवंताने दिलं. हे शरीर याला मर्यादित श्वास दिलेले आहे. श्वास संपले की संपला विषय. नंतर हे शरीर आपल्या हातावर काय देतं? तुरी देतं.
जसं छत्रपती शिवराय त्या कोठडीतून निसटले, पेटाऱ्यातून पसार झाले अत्यंत चतुराईने, तसं यात असलेलं सूक्ष्म शरीर चतुराईने कधी यमराज घेऊन गेला ते कळतही नाही. गेल्यानंतर कळतं. चालता बोलता माणसं जातात, समजत नाही. अर्धा घास गिळलेला असतो, अर्धा घास राहिलेला असतो, पण तरी सुद्धा जर श्वास संपले तर जावं लागतं. भ्रमधरीशी या देहाचा. माणसांना हे कळत नाही असं नाही, कळतं. स्मशानापुरतं कळतं. एक पाहत असा एकाची दहने. स्मशानापुरतं कळतं. म्हणजे पाहणं हो, काय मोठी व्यक्ती. आता आपल्या सोबत बोलत होते, गेले, झाला विधी झाला, बाहेर निघाले, म्हणजे दे रे तंबाखू, बराच वेळ झाला तर म्हणजे बाकी आतापर्यंत सगळं खोटं होतं, आता तंबाखू खरी झाली. विठाला भ्रमात जीवन आहे आपलं. म्हणून या शरीराचा भ्रम टाकून देऊन भ्रमनिराश करणं गरजेचं आहे. भ्रमनिराश जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत सुखाचा पत्ता मिळणार नाही. संत सुखी झाले का बरं झाले? त्यांनी शरीराचा भ्रम जाणून घेतला. शरीर भ्रमात्मक आहे, हे फक्त दिसणार आहे, वस्तुस्थिती नाही. पण त्या जसं दोरीवर दिसलेल्या सापाला, आता ज्या काळात साप दिसत होता तेव्हा तुम्ही त्याला घाबरत होता, भ्रमात होता तेव्हा तो साप दुःख देत होता. पण आता ती दोरी आहे असं कळल्यानंतर आनंदाने म्हटले चला करडाला ते बिर्ड करायला काम येईल. नंतर कळल्यानंतर आनंदाने ती घेण्याकरता प्रवृत्त झाला. कळल्यानंतर आनंद आहे, भ्रमामध्ये दुःख आहे. विठाला संतांची ही भावना आहे की तुम्ही सुखी असलं पाहिजे. संतांची भावना आहे नेहमी सुखी असावं, नेहमी आनंदी असावं, नेहमी आनंदे निर्भर डुल्लत असो, अशा प्रकारची सर्वांची अपेक्षा असावी, हे संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून संत महात्मे सावध करतात, तुमचा भ्रम टाकून देतात. भ्रमधरीसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. वाणीने विठ्ठल विठ्ठल म्हणतोय का? विठ्ठल 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 असं जर तुझी वाणी म्हणत असेल आणि शरीराचा भ्रम जर तू टाकला असेल तर बरं आहे, नाहीतर हे शरीर खरं आहे समजून तू राहशील, पण हे तुझ्या हातावर तुरी देईल. अभंगाचं दुसरं
धरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. कलेवर काळाने ज्याला वरलेला आहे, काळाने ज्याला वरलं त्याला कलेवर म्हणतात. पहिल्या चरणातून ज्याला देह म्हटलं भ्रमधरिसी या देहाचा, दुसऱ्या चरणातून त्याला कलेवर म्हणतात. कलेवर कारण कालह वरतीयम स कलेवर, काळाने ज्याला वरलं त्याला कलेवर म्हणतात. काळाने वरलं म्हणजे घडी घडी काळ वाटयाची पाहे, कशाची? कीर्तन सुटण्याची नाही, घडी घडी काळ वाटयाची पाहे, कशाची? घडी घडी काळ वाटयाची पाहे. वाट कोणाची पाहिली जाते? विशेष व्यक्तीची वाट पाहिली जाते. ज्यांच्या शुभ हस्ते जो कार्यक्रम होणार त्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ताने होणार त्यांची काय पाहिली जाते? विशेषाची वाट पाहिली जाते. ज्यांचं कीर्तन आहे त्यांची काय पाहिली जाते? वाट पाहिली जाते. मग फोन केला जातो, महाराज निघाले का, मी सुरुवात करतो. बरोबर आहे, अगदी तसंच आहे. वाट पाहिली जाते, विशेष व्यक्तीची वाट पाहिली जाते. तसे तुम्ही आम्ही सुद्धा काही सामान्य नाही, तुम्ही आम्ही सुद्धा विशेषच. कारण तुमची आमची सुद्धा वाट पाहतय कोण? घडी घडी काळ वाट याची पाहे, उपजली या दिवस दिवसे. ज्या दिवशी जन्माला आला नवे नवे गर्भामध्ये जीवत्व दशा ज्या दिवशी प्राप्त झाली, मृत्यू परिवाराच्या उदरी गर्भीव घेऊसी. विठ्ठला विठ्ठला. गर्भामध्ये असताना पासूनच मृत्यू नावाचं तत्व या शरीराच्या पाठीमागे लागलेलं आहे. म्हणून या शरीराला शरीर नाही, देह नाही, दुसऱ्या चरणातून कलेवर शब्द वापरला. काळाने याला वरलेला आहे, काळाची सत्ता याच्यावरती आहे. ज्याची जी सत्ता आहे तो आपली आपली काय करत असतो? घेत असतो. जसं बँकेमध्ये ठेव ठेवली, कुणाच्या सहीने ठेवली, कुणाच्याही सहीने ठेवू शकतो आपण, पण काढायची असेल तर त्याला आपली सही लागते. आपल्या सहीने आपली रक्कम आपण घेऊन येतो. मग बँकवाल्याने कितीही अभिमान मिरवला, ही रक्कम आमची, ही रक्कम आमची, ती त्यांची नसते. ज्या दिवशी आपली सही होईल, जेवढा चेक दिला जाईल तेवढा त्यांना द्यावाच लागतो. कारण आपल्या सहीने तो निघतो. तसं याच्यावरती ज्याची सत्ता आहे त्याची सही ज्या दिवशी होते त्या दिवशी हा चेक सोडावा लागतो. आपण टाळ घ्यायला पाहिजे होता. सुंदर भजन म्हणतात ते सुद्धा गुजरवाडीकर भजनी मंडळाचे आदरणीय शनुभू ते उपस्थित आहेत. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काही नाही आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काही नाही आहे. बस काही नाही, फक्त भ्रम धरलेला आपण. पडून जाईल कलेवर. असार आहे सर्व. सार काय आहे? सार आहे भगवंताचं नाम. सार 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 विठोबा नाम तुझे 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 मनवनी शूळ पाणी जपत सेवा, मनवनी शूळ पाणी जपत सेवा. सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार
अंश फेडणे याची नाव लोणी काढणे. वरील कोंड्याचा गुंडाळा झाडून केली वेगळा. कंस तोडून आणले मग त्याच्या सार काय? सार काय? कंस तोडून आणले त्याच्या सार काय? कोंडा सार आहे का? नाही. त्यातले ते कंसाचे असणारे भूस ते सार आहे का? नाही. सार काय आहे? तेवढे कण कण फक्त सार आहे. मग त्याची मळणी करून त्याची चाळणी करून त्याचा काय देणं म्हणतात त्याला धार देऊन जे शिल्लक राहतं त्याचं नाव सार. तसं संत महात्म्यांनी या जगतामध्ये सार आसाराची मळणी सर्व कांडणी कुटणी केली आणि त्यातून सार निवडून काढलं. सार दुधामध्ये पाणी कालवून दिलं. मग 1 लिटर दुधाचं 4 लिटर दूध केलं पाणी टाकून. म्हणजे 3 लिटर दूध अधिक 1 लिटर नाही 3 लिटर पाणी अधिक 1 लिटर दूध बरोबर किती लिटर दूध? बस काय 4 लिटर होईल. आपल्या दृष्टीने 4 पण राजहंसाच्या दृष्टीने 1 लिटर दूध. राजहंसाने सार निवडून काढलं कारण चाचूचे नि सांडसे खांडीचे पाणी पै राजहंसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञान काय विज्ञान काय सार काय आसार काय याचा विवेक ज्यांना असतो ती हंस बुद्धी आहे. आणि विवेकहीन म्हणजे काक दृष्टी आहे. कावळ्याची दृष्टी. विवेक नसणं त्याला समजत नाही. सारही समजत नाही आसारही समजत नाही. हे चोख हे मैळ ऐशे नेनेची ते बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. जे शुद्ध आहे जे शुद्ध आहे ते न घेता अशुद्ध सुद्धा घेणारी आहेत. अशुद्ध सुद्धा घेणारी कारण त्यांच्या ठिकाणी सार आणि आसारतेचा काय राहिला नाही विवेक राहिलेला नाही. संत महात्म्याकडे तो विवेक असतो. संतांनी सार निवडून काढलं सार आणि संत महात्म्यांनी सार निवडून काढलं स्वतःमध्ये अनुभवलं आणि जगाकरता ठेवून दिलं. पहा विठ्ठल उच्चारी पा सार. अरे बाबा सार हे भगवंताचं नाम आहे. बाकी सर्व आसार आहे. आसार टाकून देऊन फक्त सार ग्रहण करावं राजहंसाप्रमाणे. तो जसा पाणी शिल्लक ठेवतो आपल्या चाचूच्या सांडशेनी फक्त दूधच प्राशन करतो त्याचं नाव विवेक बुद्धी आहे. अशा विवेक बुद्धीने संत महात्मे विवेकच आपल्याला शिकवतात. विठ्ठल उच्चारी पासार. विठ्ठलाचं भगवत चिंतनाचं व्यसन लावणं हे खऱ्या अर्थाने सार आहे. बाकी आसार प्रपंच आहे. आणि या दृष्टीने आपण जर राहिलात जर चिंतन केलं सार भगवंताचं चिंतन आपल्या मुखामध्ये राहिलं तर तो करुणा वरुणालय पांडुरंग परमात्मा आपली वाट पाहतो. ती कशा करता त्याच्या मस्तकावरती हात देऊन त्याचं कायमचं भय नष्ट करण्याकरता अभंगाचं मस्तकी खेला हानी हार पडोडी जायली पडोडी जायली मस्तकी खेला भय मस्तकी खेला पडोडी
मस्तकी ठेविला निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. बसा 2 मिनिट. रखुमा देवीवर अभय करू मस्तकी ठेविला निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. सार हे भगवंताचं नाम आहे, ते आपण सतत जपलं तर जीवनाचं देखील सार कसं होतंय ते शेवटच्या चरणातून ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा जो मंत्र आवडेल तो मंत्र सतत वाणीने म्हणत राहिलात, शरीराचा भ्रम टाकून दिलात, शरीर जाणार आहे असं वास्तव सत्य जाणून घेतलेलं आहे आणि शरीराच्या माध्यमातून मिळणाऱ्या या वाणीने भगवंताचं चिंतन केल्यानंतर परमात्मा आपल्यामध्ये सम्मिलित करून घेतात. रखुमा देवीवर अभय करू मस्तकी ठेविला निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. झालेली सेवा स्वासी माधवराव निवृत्ती पाटील बर्डे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध दिनी झालेली सेवा त्यांच्या चरणारविंदी समर्पित करूया. भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेऊ अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग टाळकरी वृंद हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल बर्डे परिवाराच्या वतीने सर्वांना धन्यवाद. आदरणीय मुरकुटे साहेब, आदरणीय आमचे नाथ बाबा, त्याचप्रमाणे सर्व वारकरी टाळकरी मंडळी उपस्थित राहिले, सर्वांना बर्डे परिवाराच्या वतीने धन्यवाद. यानंतर बर्डे परिवाराच्या वतीने प्रसाद आहे, सर्वांनी प्रसाद घेऊन जावं अशी सर्वांना विनंती आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले कुरे वेडे वावरे वरे खाली बसा. सर्वांनी एकदा हात जोडा बसलेल्या मंडळींनी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.